स्वागत करत आहोत. सामना सुरू होते 12:35 पहिला बॉल टाकण्यासाठी बॉलर बॉलिंग मार्क वरती सध्या झालाय तयार. पहिलाच बॉल अक्रॉस द बॅट ऑन साइडला फटका चांगला आहे. बॅकअप करण्यात आलेला फिल्डर कडून लॉंग ऑन वरून पोहोचतायत, उचलून फेक होईल तोपर्यंत मिळेल ती एक सिंगल. जयमान नडईना आपण बघत आहोत पूर्वार्धामध्ये पहिल्या डावात महत्वपूर्ण नाणेफेकीचा कौल जिंकला आणि ते सध्याच्या घडीला क्षेत्ररक्षण करत असताना स्वर्गीय धनाजी स्मृती बोरगावच्या विरोधात. धावसंख्या पहिल्या चेंडूवरती स्कोर करण्यात आलेली आहे. नितीनच्या बॅटमधून सिंगल धावांना पहिली स्ट्राईक आता रोटेट करण्यात आलेली आहे ऋतिककडे. महत्वपूर्ण दुसरा सामना पहिल्या फेरीतील सध्या मैदानावरती सुरू असताना तुषारला आपण बघत आहोत बॉलिंग मार्कवर. मिस टाइम लिडिंग एज, विकेट किपर डाऊन दी बॉल आणि कॉन्फिडंटली झेल त्या ठिकाणी पकडण्यात आलाय. एक वरती पहिला धक्का स्वर्गीय धनाजी स्मृती बोरगावला. न्यू बॅटर आकाशला आपण बघत आहोत, जर्सी नंबर 33, जीनेन ऑलराउंडर प्लेयर फ्रॉम टीम लेड धनाजी स्मृती बोरगाव स्क्वाड इंटायर इनटू द ग्राउंड ॲट टॉप ऑर्डर. महत्वपूर्ण मॅच मध्ये आपण बघत आहोत हवी तशी बॅटिंग करता आली आणि ऋतिकला स्वस्तात तो माघारी परतलेला आहे. न्यू बॅटर इमिडिएटली पोहोचलेले आहेत. बॅटर्सला देखील रिक्वेस्ट असेल आपण देखील फास्टली पोहोचा स्ट्रायकर एंडला, डिले करू नका. स्पर्धेचा उद्घाटन दिवस होता, थोडं डिले शेड्यूल स्टार्ट झालंय. मात्र उद्या बरोबर ॲक्युरेट 9:30 पहिला बॉल पडेल. उद्याचं शेड्यूल देखील तुमच्यापर्यंत शेअर केलं जाईल. सहभागी सर्व संघांना विनंती आहे, नियोजित वेळेच्या 10 ते 15 मिनिटं अगोदर तुम्ही क्रीडानगरीमध्ये उपस्थित राहणं गरजेचं असेल. श्री समर्थ कृपा चषकाची एक वेगळी पर्वणी, एक वेगळी मेजवानी पुन्हा एकदा मुरबाड ग्रामीण विभागातील सर्व क्रीडा रसिकांसाठी, क्रीडा शौकीनांसाठी. दत्तात्रयजी सोलसे आपले लाडके अतिथी नुकताच क्रीडानगरीमध्ये उपस्थित झालेले आहेत, त्यांचं देखील आपण करूयात वेलकम. दादांना विनंती आहे, या व्यासपीठावरती समर्थ कृपा चषकाच्या निमित्तानं आपलं देखील मनपूर्वक हार्दिक सहसने सरचे स्वागत. ज्यांच्या वतीनं संपूर्ण स्पर्धेसाठी मोफत पाण्याची सुविधा आपल्याला पाहायला मिळाली. जल है तो कल है, जल ही जीवन या उक्तीप्रमाणे ज्यांच्या वतीनं दातृत्व स्वीकारण्यात आलं त्यांचं देखील विशेष आभार आमच्या मॅनेजमेंट कमिटीकडून. वरून चेंडू टॉस झाला, मात्र गाईडलाईनला ओलांडून जात असताना प्रवीण विशे सरांचा सिग्नल आपल्यापर्यंत पोहोचलेला. इट इज वाईड, एक एक्स्ट्रा धाव त्या ठिकाणी ॲड केली जाईल बॅटिंग करणाऱ्या स्वर्गीय धनाजी स्मृती बोरगाव क्रिकेट संघाच्या खात्यात. आणि एक्स्ट्रा धाब्यासोबत धावसंख्या आपण बघत आहोत सध्या 3 आकड्यावर. मागच्या 2 बॉलवरती रिदम गमावलाय त्या ठिकाणी गोलंदाज तुषारनं. पॉवर प्लेचं महत्वपूर्ण षटक सध्या सुरू असताना लोव फुल टॉस स्विच हिट अटेम, विकेट किपर बीट झाला. शॉट थर्डमॅनला बॅकअप करण्यात आलेला आहे. रिव्हर्सचा प्रयत्न तो पूर्णपणे फसलेला आपण बघत आहोत. हवं तसं मिडलिंग करता आला नाही, मिळते ती फक्त एक सिंगल. आणि या सिंगल धावेसोबत आकाशचं इंडिव्हिज्युअल अकाउंट महत्वपूर्ण सामन्यात खुले झालेला आपण बघत आहोत. धावसंख्या सिंगलच्या जोरावरती आतापर्यंत पोहोचली ती 4 या आकड्यावर. 4 ऑन बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. बॅटर्सला देखील सूचना आहे, प्रत्येक बॉलवरती आपण देखील एकत्रित येणं गरजेचं नाही आहे. बरोबर 12:35 पहिला बॉल पडला, लक्ष असू द्या. स्पेशली फिल्डिंग करणारा संघ जयमान नडई. बागफुटून आले, पूल करण्याचा प्रयत्न, बॅटची कडा होती पाठीमागे, विकेट किपरनं सोडलाय सोपा झेल. बॅकअप करण्यात आलेला शॉट फानलेगला. थोडीशी नाखुश, निराशाजनक, नावमेद कामगिरी आपण बघत आहोत. पाठीमागे यष्टीरक्षकाकडून जीवदान मिळतं त्या ठिकाणी सलामीवीर नितीनला. पाहिजे कशा पद्धतीनं आता उपद्रव या मॅचमध्ये त्याच्या वतीनं केला जाईल, बॅटिंग कशा पद्धतीनं बहरेल हे देखील पाहणं आता उत्सुकतेचं असेल. धावसंख्या सध्या स्थिर, 4 धावा धावफलकावरती, स्टील 2 टू गो. स्विंग अँड मिस, कमी गतीने टाकलेला बॉल अगदी ऑफस्टम्पच्या बाहेर टप्पा पडल्यानंतर हलकासा आउटस्विंग झाला. टर्न देखील या बॉलवरती चांगला पाहायला मिळाला. त्याच कारणास्तव चेंडूच्या रेषेपासून आपण बघत आहोत पूर्णपणे स्ट्रायकर रेडला दूर राहिलेले आहेत ते बॅटर नितीन. त्यांच्याकडे येणारा सलगचा दुसरा निर्धाव चेंडू. धावसंख्या स्थिर, अवघ्या 4 धावा धावफलकावरती. अंतिम चेंडू पहिल्या षटकाचा. वेगवान चेंडू
वन मोर ब्युटिफुल डिलिव्हरी, बट पंचांचा सिग्नल आला, इट इज वाईड. ऑफ्टमच्या बाहेर सातत्यानं कॉरिडॉरमध्ये पिचिंग करण्याचा प्रयत्न आणि सध्याच्या स्थितीला वेगवान बॉल तर जरूर होता, मात्र दिशा खराब ठरवलेली आहे. ती ऑनफिल्ड अंपायर प्रवीण विशेष सरांनी एक एक्स्ट्रा रन ॲड केली जाईल. या षटकातील तिसरा व्हाईट बॉल आणि एक्स्ट्रा रनची सध्या सुरू असलेली बरसात उदलन. धावसंख्या 5 आहे आकडावर. स्पीच हिट रिव्हर्स टीम व तसं टायमिंग जुळलं नाही. शॉर्ट बॅकवर्ड पॉईंटला क्षेत्ररक्षक पोहोचतायत, मिळेल ती फक्त एक धाव आणि याचबरोबर सांगता होईल पहिल्या षटकाचे एंड ऑफ फर्स्ट ओव्हर. इकॉनॉमिकल स्टार्ट आपण बघत आहोत. पॉवर प्लेमध्ये तुषारचा अवघ्या 6 धावा त्यानं खर्च केल्या, त्या मोबदल्यात महत्त्वपूर्ण एक धक्का त्यानं दिलाय बॅटिंग करणाऱ्या स्वर्गीय धनाजी स्मृती बोरगावला. पहिली 3 षटकं ही कॉम्बॉक्स कडून असतील. इमिडिएटली फिल्डिंग सेट करा. जयमान नडे कॅप्टन. बरोबर 12:35 पहिला बॉल पडल्या. लक्ष सुद्धा 5 मिनिटाचा वेळ तुम्ही पहिल्या षटकासाठी घेतलेला आणि 4 षटकं कुठल्याही परिस्थितीत तुम्हाला 20 मिनिटाच्या आत टाकून कंप्लीट करायचे आहेत. यानंतर होणारा पहिल्या फेरीतील महत्त्वपूर्ण तिसरा सामना बजरंगी बॉयज दहीगाव आणि त्यांच्या विरोधात जामगर स्ट्रायकर्स. दोन्ही टीमचा कॅप्टन मिड इनिंगच्या दरम्यान आपण टॉससाठी रिपोर्टिंग करणं गरजेचं राहील. व्यासपीठावरती उपस्थित सन्माननीय अतिथी दत्तात्रयजी सोलसे यांचा शुभ सन्मान आपण संपन्न करत आहोत आपल्या मॅनेजमेंट कमिटीच्या वतीनं. भगवानजी शिंगोळे यांच्या शुभ हस्ते मायेची, प्रेमाची, आपुलकीची दमदार उबदार शाल आणि त्या सोबतीनं मैत्रीचं आपलेपणाचं प्रतीक असलेलं पुष्पगुच्छ आणि या श्री समर्थ कृपा चषकाची गोड आठवण चिरकाल स्मरणात राहावी त्यासाठी आपण देत आहोत सन्मान चिन्ह आणि सन्मानित करत आहोत आपल्या VIP डॅशवरती दत्तात्रयजी सोलसे या आपल्या लाडक्या अतिथींना भगवानजी शिंगोळे यांच्या शुभ हस्ते. मांडेवरांचं पुनश्च एकदा आभार. जाऊयात मॅचकडे. सेकंड पॉवर प्ले षटक दुसरं सध्या सुरू झालंय. P2 इज इन प्रोग्रेस. बॉलिंग मार्कवरती आपण बघत आहोत संदीपला. महत्वपूर्ण दुसरं षटक. पहिला बॉल बॅटवरती व्यवस्थित आला नाही. ऑन साईडला हापाम पूल करत असताना बॅकअप अवेलेबल झालेलं मिडविकेट वरून उचलून फेक केली जाईल. तोपर्यंत सहजगत्या आपण बघत आहोत प्राप्त झालेली आहे सिंगल धाव. सिंगलच्या जोरावरती धावसंख्या आपण बघत आहोत सध्या पोहोचले पुढे ती 7 या आकड्यावरती. 7 ऑन बोर्ड. स्लॉपर स्टेडी स्टार्ट. पहिला सामना हाय स्कोरिंग राहिला. 63 धावा उभारल्या होत्या रॉयल स्ट्रायकर नागावनं अगदी पहिल्या डावामध्ये. लोवो फुल टॉस बॉल ऑफसाईडला टर्न करण्यात आला. शॉर्ट स्कोर लेग इनफिल्ड मध्ये सेट आहे. गॅप भेटता आली नाही त्या ठिकाणी. त्याच कारणास्तव स्वतःवरती थोडे नाखुश आहेत, नाराज आहेत आकाश. अदरवाईज बाउंड्रीची शक्यता देखील नाकारता आली नसती, पण सद्यस्थितीला ज्या मैदानामध्ये आहे ते तुम्हाला ॲक्सेप्ट करावं लागेल. एक धाव धावसंख्या आपण बघत आहोत. सिंगलच्या जोरावरती पोहोचले पुढे ती आतापर्यंत 8 या आकड्यावर. बॅकफुटवर येऊन ओव्हर द कव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. बॅटची आउटर एज. मोठी कडा घेऊन चेंडू मागे चालला. बॅकअप करण्यात आलेला शॉट थर्डमॅनला रूम क्रिएट केला होता. लेग स्टिकच्या बाहेर बॉडी स्टान्स. तदनंतर ओव्हर द कव्हर्स खेळण्याचा प्रयत्न तो फसलेला आपण बघत आहोत. लॅक ऑफ फुटवर्क बदलले त्याचा अभाव स्पष्टपणे आपण पाहिला. स्ट्रोकवरती एक धाव सहजरित्या प्राप्त होताना पाहायला मिळेल. सिंगल धाब्याच्या जोरावरती धावसंख्या आपण बघत आहोत सध्या पोहोचले 3-9 या आकड्यावरती. 9 ऑन बोर्ड. लो फुल टॉस बॉल. यावेळी स्विच हिट. स्विच अँड स्वीट हिट आकाशच्या बॅटमधून आलाय. स्विच हिटचा हा चांगला फटका चौकार आणि या 4 धाबे ना 13 धावा याच बरोबर धावफलकावरती. स्पर्धेचा महत्वपूर्ण नियम आहे बॉल कधी हरवला, फुटला, भिजला, गाल झाला तर ॲट सेम टाइम स्पेशली आजच्या दिवसामध्ये तरी देखील तुम्हाला न्यू बॉल पोचवला जाईल. लक्ष सुद्धा मॅच बॉल रिटर्न झालेला आहे. प्रेक्षकांचा देखील आपण विशेष आभार या स्पर्धेच्या निमित्तानं व्यक्त करूया ज्यांची सकाळच्या सत्रापासून लक्षणीय उपस्थिती श्यामशेठ झुंजाराव क्रीडानगरीमध्ये आपल्याला पाहायला मिळते. ऑनलाईन व्ह्यूवर्स टेनक्रिक या वाहिनीच्या माध्यमातून आपल्यासोबत जॉईन झाले त्या सर्वांचं वेलकम. 3 कॅमेऱ्यांशी सध्या स्पर्धेचा क्वालिटी विथ क्लॅरिटी टेलिकास्ट सुरू असलेला आपण बघत आहोत. हाफ ट्रॅकर अर्ध्या विकेटवरती कसा सोडेल आकाश. बॉल पाठवला लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. पंचांचा कन्फर्मेशन सिग्नल. SCDs ऑल द वे फॉर सिक्सर. हा षटकार
तीन धावफलक आपण बघत आहोत. वेगानं फ्लाय झालेलं आहे, गतिमान झालेलं आहे बॅटिंग करणाऱ्या स्वर्गीय धनाजी स्मृती बोरगावचं 19 धावा सध्या आपण बघत आहोत धावफलकावरती. पहिल्या षटकाच्या तुलनेत आता कम्फर्ट झोन मध्ये आलेला आहे तो संघ स्वर्गीय धनाजी स्मृती बोरगाव. धावा 19. आकाशच्या या मॅच मध्ये इंडिव्हिज्युअल कॉन्ट्रीब्युशन 5 चेंडूत 12 धाब्याचं 1-4-1-6 त्याच्या बॅटमधून आपण पाहिलं. आणि सध्या पॉवर प्ले मध्ये पॉवरफुल बॅटिंग त्याच्या सुरू आहे. ड्राईव्ह केलं समोर स्टेट बॅटनं लॉंगॉनचे फिल्डर बॅकअप करण्यासाठी पोहोचलेले आहेत. बाबू व्हेरी गुड फिल्डिंग मिळेल ती अवघी एक धाव. धावसंख्या सिंगलच्या जोरावरती सध्या पुढे मार्ग शोधून आपल्याला पाहायला मिळेल. 20 ऑन बोर्ड. षटकं 2 संपलेली आहेत. 20 धावा धावफलकावरती. पॉवर प्लेमध्ये 10.00 धाव्याची धावगती सध्या धावफलकावरती कंटिन्युअसली करत असताना आपण बघत आहोत. स्वर्गीय धनाजी स्मृती बोरगावला टीम अडल बंद करा. क्षेत्ररक्षण करणारा संघ जर्मन लढई लक्ष सुद्या इमिडिएटली फिल्डिंग सेट करा. बरोबर 10 मिनिटांचा वेळ तुम्ही 2 षटकं टाकण्यासाठी घेतलाय. 12:35 पहिला बॉल पडलाय. वेळेच्या बाबतीत खास करून तुमचं शिस्तबद्ध नियोजन या स्पर्धेमध्ये असणं गरजेचं राहील. धावा 20 महत्वपूर्ण षटकं आपण बघत आहोत संपलेले आहेत त्या ठिकाणी. 2 तास कारणास्तव क्षेत्ररक्षणावरची संचारबंदी ऑनफिल्ड अंपायर प्रवीण विशेष सरांनी आता हटवली आहे. डीप मध्ये कव्हर पॉईंट त्याचबरोबर लॉंग ऑफ थोडं वाईड उभा करण्यात आला. ऑन साइडला स्कोर लेग मिडविकेट आणि त्या सोबतीनं आपण बघत आहोत समोरच्या दिशेनं स्ट्रेटिश लॉंग ऑन. इनफिल्ड मध्ये कव्हर पॉईंट शॉर्ट थर्डमॅन शॉर्ट फॉन लेग आणि त्याचबरोबर मिडविकेट अगदी विकेटच्या मध्यांतरी सेट करण्यात आलेला आहे. निर्णायक तिसरं षटक बॉलिंग मार्कवरती आपण बघत आहोत. ओव्हर नंबर 3 मध्ये सेकंड स्पेलमध्ये इंडिव्हिज्युअली त्या ठिकाणी गोलंदाज तुषारला स्पीडअप करणं गरजेचं राहील. जयमान नडई लक्ष सुद्धा सूचनेकडे जास्त वेळ तुम्ही घेताय. अदरवाईज 5व्या षटकात एक एक्स्ट्रा प्लेअर अतिरिक्त खेळाडू तुम्हाला 30 यार्ड सर्कलमध्ये सेट करावा लागेल. स्पेशली कॅप्टन या सूचनेकडे तुमचं लक्ष असणं गरजेचं राहील. धावा 20 महत्वपूर्ण 2 षटकं संपलेली आहेत. तिसऱ्या षटकाला शुभारंभ बॉलिंग मार्कवरती आपण बघत आहोत तुषारला. फुल टॉस बॉल हवं तसं टायमिंग झुलं नाही. बॅटची लिडिंग एज आणि शॉर्ट फॉलेग मध्ये पकडला गेला सुंदर जेल. याचबरोबर आकाश माघारी परतताना पाहायला मिळत आहेत. मात्र DRH ची मागणी लगेचच केली आहे ती बॅटिंग करणाऱ्या स्वर्गीय धनाजी स्मृती बोरगाव टीमच्या बॅटर आकाशनं. कंट्रोल वॉर रूम मध्ये आपल्या समेत थर्ड अंपायर कृष्णा केने सर आता जॉईंट होतील. पाहायला जाईल एक्झॅक्टली बॉलची हाईट काय होती. बॅट आणि बॉलचा ज्या वेळेला संपर्क झाला बॅट्समनच्या बॉडी पोझिशन काय होती या सगळ्या गोष्टी न्यायला जातील. लव हेगडे सर आहेत आपल्या समेत थर्ड अंपायरच्या भूमिकेत. त्यांचा सिग्नल आपल्यापर्यंत पोहोचलाय. बॅटर स्टेप आउट देखील झाले होते. डीप होणारा फुलटॉस होता त्याच कारणास्तव बॅटर आउट असेल. DRS आता गमावलाय तो बॅटिंग करणाऱ्या स्वर्गीय धनाजी स्मृती बोरगावनं. हा चेंडूत 11 धावसंख्येचं योगदान आणि सध्याच्या घडीला बागफुटवर आले कट करण्याचा प्रयत्न. चांगला चेंडू पाहायला मिळाला. गुडले स्पॉटचा अप्रतिम वापर. चेंडू हलकासा टॉस होत असताना जशी विकेट आली आकाशची. आता या मॅच मध्ये गोलंदाजाचा दबदबा सध्या सुरू झाला. रिटर्न स्पेल मध्ये चांगली वापसी सध्या आपण बघत आहोत गोलंदाज तुषार कडून. न्यू बॅटर आपण बघत आहोत भाऊला 4थ्या क्रमांकावरती ऑन स्ट्राईक सध्या खेळण्यासाठी तयार होत असताना. लोवर फुलटॉस बॉल ड्राईव्ह केला समोर. लॉंग ऑफला बॅकअप आहे. सँडी उपस्थित आहेत. उचलून फेक होईल तोपर्यंत मिळते ती एक सिंगल. ऑनफिल्ड अंपायर या मॅच मध्ये आपण बघत आहोत प्रवीण विशेषर मॅन फ्रॉम मामनोली. त्यानंतर स्क्वेअर लेग अंपायरच्या भूमिकेत आपण बघत आहोत मॅन फ्रॉम निंबोली कृष्णा केणेसर. आणि थर्ड अंपायरच्या भूमिकेत आपल्या समेत लहू सर उपस्थित आहेत. तीनही ऑफिशियल्स देखील या समर्थ कृपा चषकाच्या निमित्तानं आपण आभार व्यक्त करूयात. 10 क्रिक लाईव्हची संपूर्ण टेक्निकल टीम सज्ज झाली आहे. त्या सोबतीनं DJ नाना
यांच्या वतीने क्रिकेट विथ म्युझिक, क्रिकेटसोबत संगीताचा अद्वितीय आनंद त्या ठिकाणी लाडक्या क्रीडा रसिकांपर्यंत पोहोचवला जातो. स्विच हिट रिव्हर्स टीम बॅकवर्ड पॉईंटमध्ये क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. गॅप भेटता आले नाही. पहिल्या षटकापासून स्विच हिटचा प्रयत्न सुरू आहे. त्या ठिकाणी सलामीवीर बॅटर आपण बघत आहोत. धावसंख्या आपण बघत आहोत 22. 22 धावा याचबरोबर धावफलकावरती. धावा 22. 22. तिसरं षटक सुरू असताना तुषारला आपण बघत आहोत गोलंदाजी करता, जो फ्रंट लाईन बॉलर आहे. जर्मन नडेचा मात्र यावेळेस त्याची लाईन खराब आहे. डाऊन द लेग स्टिक अंपायर सिग्नल, इट इज वाईड. एक अतिरिक्त धाव याचबरोबर धावफलकावरती ॲड केली जाईल आणि एक्स्ट्रा एका धावेसोबत धावसंख्या आपण बघत आहोत 23. 23 धावा याचबरोबर धावफलकावरती. स्ट्रायकर एंडला आपण बघत आहोत भाऊला. लो फुल टॉस ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, समोर चेंडूच्या रेषेमध्ये पोहोचू शकले नाही. ओव्हर द कव्हरच खेळण्याचा प्रयत्न, अधिकची गती या चेंडूवरती आपल्याला पाहायला मिळाली आणि मागच्या वाईड नंतर लगेचच कमबॅक आपण बघत आहोत त्या ठिकाणी करण्यात आलेला आहे गोलंदाज तुषारकडून. निर्धाव चेंडूची सांगता, धावसंख्या स्थिर 23 धावा धावफलकावरती. कमी गतीने टाकलेला आउट स्विंगर अगदी तिन्ही यष्ट्यांच्या समोर पडला. त्यानंतर हलकासा टॉस झाला, बाहेरच्या बाजूने टर्न देखील होत असताना आपण पाहिला. याचबरोबर ओव्हर नंबर 3चा खेळ कंप्लीट. षटक 3 संपली. धावसंख्या आपण बघत आहोत स्वर्गीय धनाजी स्मृती बोरगावची, ती महत्वपूर्ण 2 गड्यांच्या मोबदल्यात 23. 23 धावा. चला ड्रिंक्स ब्रेकरला रिक्वेस्ट आहे, इमिडिएटली आपण मैदानामध्ये पोहोचवा. धावसंख्या 23. षटका आपण बघत आहोत महत्वपूर्ण या सामन्यामध्ये 3 संपलेले आहेत. पहिलं षटक 6 धावेचं, त्यानंतर दुसऱ्या षटकात आपण पाहिलं तर धावा आल्या होत्या 14. मात्र या षटकात पुन्हा एकदा वापसी केलेली आहे ती गोलंदाज तुषारनं, ज्यानं महत्वपूर्ण वैयक्तिक 2 धक्के निर्णायक 2 षटकांच्या स्पेलमध्ये दिलेले आहेत. बॅटिंग करत असताना स्वर्गीय धनाजी स्मृती बोरगावला. यानंतर होणारा जो सामना आहे जामगर स्ट्रायकर्स आणि त्यांच्या विरोधात बजरंगी बॉयज दहेगाव, दोन्ही टीमच्या कॅप्टनला मिड इनिंगच्या दरम्यान आपण शार्प कॉल करणार आहोत टॉससाठी. दोन्ही टीमला यानंतर रेडी राहायचं, लक्ष सुद्धा. धावा 23. 23. महत्वपूर्ण 2 धक्के आपण बघत आहोत या मॅचमध्ये बसलेले आहेत. बॅटिंग करणाऱ्या टीम स्वर्गीय धनाजी स्मृती बोरगावला. सलामीवीर नितीन आणि त्याची सोबत सध्या देताना आपण बघत आहोत भाऊला. मिडल ऑर्डरला आकाशचा शॉर्ट कॅमिओ, त्याच्या बॅटमधून 5 चेंडू 13चं योगदान. आणि सलामीवीर ऋतिक जो पहिल्या चेंडूवरती माघारी परतला होता. भाऊ आणि त्यांच्या सोबतीनं नितीनच्या दरम्यान स्लो बट स्टेडी सध्या पार्टनरशिप सुरू आहे बॅटिंग करणाऱ्या स्वर्गीय धनाजी स्मृती बोरगाव क्रिकेट संघासाठी. चला टीम मॉडेल बंद करा. ड्रिंक्स ब्रेकसाठी नियोजित 2 मिनिटांचा वेळ होता, तो वेळ संपलेला आहे. विनंती आहे लगेचच आपलं क्षेत्ररक्षण सज्ज करायचं आहे. दहीगाव ग्रामपंचायतीचे युवा खारे सम्राट सरपंच प्रदीपजी शिंगोळे आपल्या मुख्य व्यासपीठावरती उपस्थित झालेले आहेत. त्यांचं देखील समर्थ कृपा चषकाच्या निमित्तानं आपण मनपूर्वक स्वागत करूयात. व्हेरी वेलकम ऑल ऑफ यू. सर्व उपस्थितांचं पुनश्च एकदा मनपूर्वक हार्दिक सस्नेह स्वागत. स्पीडअप करणं गरजेचं राहील. लक्ष सुद्धा. बरोबर 12:35 पहिला बॉल पडला. फोल्डिंग करणारा संघ जन्मान नडई. निर्णायक 14 षटक भगवानजी शिंगोळे यांच्या शुभ हस्ते व्यासपीठावरती उपस्थित सन्मान्य अतिथी प्रदीपजी शिंगोळे विद्यमान सरपंच ग्रामपंचायत दहीगाव यांचा सन्मान आपण करत आहोत. कार्यकुशल व्यक्तिमत्व आणि त्या व्यक्तिमत्वाचा सन्मान सध्या मुख्य व्यासपीठावरती होत असताना त्याचबरोबर शिवसेना शाखा प्रमुख बोरगावचे पांडुरंगजी कराळे आपले लाडके तिथे व्यासपीठावरती उपस्थित आहेत. त्यांचा देखील शुभ सन्मान आपण सध्या मुख्य व्यासपीठावरती संपन्न करत आहोत. आलेल्या सर्व अतिथीगणांचं पुनश्च एकदा समर्थ कृपा स्पोर्ट्स वडवली आणि त्याचबरोबर ग्रामस्थ मंडळ वडवली आयोजित श्री समर्थ कृपा चषकाच्या निमित्तानं आम्ही मनपूर्वक स्वागत करत आहोत. व्हेरी वेलकम ऑल ऑफ यू. बॅकफुटवर आले. पहिला चेंडू ऑन साईडला पूल करत असताना ओव्हर नंबर 4 मध्ये गोलंदाजीसाठी आपण बघत आहोत. त्या ठिकाणी सूरजला पहिल्या चेंडूवरती एक धाव. धावसंख्या सिंगलच्या मदतीने आपण बघत आहोत सध्या पोहोचले पुढे 24. 24 धावा आतापर्यंत धावफलकावरती. महत्त्वपूर्ण सामना ग्रुप ए मधील पहिल्या फेरीतील दुसरा सध्या मैदानावरती सुरू असताना
स्पीडअप करणं गरजेचं राहील. लक्ष सुद्या फिल्डिंग करणारा संघ अर्थातच जन्मान नडई. शॉर्ट बॉल बॅकफुटवर आले, हुक करत असताना बॉल पाठवून दिला. आता स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे कलात्मकता होती या फटक्यामध्ये. दर्जा होता, क्लास होता, गुणवत्ता होती. बॅटर भाऊच्या बॅटमधून येतोय हा षटकार. स्क्रीन कशा पद्धतीने ऑफस्टम्पच्या बाहेर कमिट झाले, लेन टॅकल केले आणि तदनंतर सक्सेस मिळालाय ते बॅटर भाऊला. सुरुवातीचा काल थोडा संघर्ष राहिला, मात्र सध्याच्या स्थितीला सूरजच्या विरोधात हे आक्रमण आपण बघत आहोत. 6च्या मदतीनं धावसंख्या सध्या फ्लाय होत असताना, उंच उडी घेत असताना स्वर्गीय धनाजी स्मृती बोरगावची आपल्याला पाहायला मिळेल. 30 धावा याचबरोबर धावफलकावरती. हाफ ट्रॅकर बॅकफुटवर आले, पूलचा हा पॉवरफुल फटका बाहुबलिया बोरगाव भाऊच्या बॅटमधून आलाय. सलगचा हा दुसरा तडाखा, मायटी ह्यूज आणि मॅक्सिमम सिक्सर. लागोपाठचे 2 षटकार आणि आता धावफलक सोसाट्यानं आपल्याला पाहायला मिळेल. पुढे मार्गस्थ झालेलं फलंदाजी करणाऱ्या स्वर्गीय धनाजी स्मृती बोरगावचं 36 धावा धावफलकावरती. पार्टनरशिप आता बिल्डअप करण्यात आलेली, स्पेशली भाऊचा की रोल या महत्वपूर्ण डावामध्ये आपण बघत आहोत, ज्यानं छाप सध्या सोडले विथ द बॅट. लागोपाठचे 2 षटकार त्याच्या बॅटमधून. तिसरा बॉल अर्ध्या विकेटवरती बॅकफुटवर आले, कवा पॉइंटला चांगला स्क्वेअर ड्राईव्ह सजवलाय वीरेंद्र सेवाग स्टाईल. स्क्वेअरकटचा चांगला फटका, दुसरी धाव आणि ती देखील आता सहजगत्या पूर्ण करण्यात येईल. 2 धाव्याच्या मदतीने धावसंख्या आपण बघत आहोत. सध्या पुढे मार्ग सुधारणा आपल्याला पाहायला मिळेल. 38 धावा याचबरोबर धावफलकावरती. स्टील 2 टू गो. अजूनही निर्णायक 2 चेंडू बाकी आहेत. ओव्हर नंबर 4चे एक्सपेन्सिव्ह षटक आतापर्यंत मागणी कामगिरी या ओव्हरमध्ये होत असताना सूरजकडून 4 बॉलचा स्पिल, त्याचा 15 रन्स त्यानं आतापर्यंत खर्च केलेले आहेत. कमबॅक हवाय फिल्डिंग करणाऱ्या जयमान नडईला. स्विंग अँड मिस, यावेळी चांगला चेंडू पाहायला मिळाला. ऑफस्टम्पच्या बाहेर शफल झाले होते, बरोबर बॅटरला फॉलो करत असताना वेगवान फुलर लेंथ बॅटन पार्टमधून हलकासा बाहेर काढत असताना बॅकअप करण्यात आलेलं विकेट किपरकडून. मागच्या 3 बॉलच्या तुलनेत या बॉलवरती टप्प्यावरती चांगलं नियंत्रण आपण पाहिलं त्या ठिकाणी गोलंदाज सूरजकडून. डॉट बॉलची सांगता होत असताना धावसंख्या स्थिर. सध्या आपण बघत आहोत महत्वपूर्ण 38 धावा धावफलकावरती 2 गटांच्या मोबदल्यात. स्टील 1 टू गो. स्ट्रेट बॅटन लॉफ्ट केल्या समोर मिस्टामिंग झेलची संधी बनली. डाऊन दी बॉल स्वतः गोलंदाज पोहोचले होते जरूर, मात्र कॅच ड्रॉप आणि भाऊसारख्या विस्फोटक फलंदाजाला महत्वपूर्ण सामन्यात सध्या मिळतंय ते जीवदान. 1 सिंगल याचबरोबर प्राप्त केली जाईल. जेल सुटल्यानंतर थोडा टेन्शनग्रस्त गोलंदाज सूरजला जरूर आपण बघत आहोत, परंतु अशा ऑपॉर्च्युनिटी, संधी आणि त्यांचं सोनं तुम्हाला करावंच लागेल. अदरवाईज टार्गेट चेस करत असताना डुकी तुमच्यासमोर निर्माण होईल, कारण अजूनही बॅटर भाऊ सेफ आहे आणि त्याच्याकडे अंतिम षटकात स्ट्राईक देखील आपल्याला पाहायला मिळेल. षटक 4 संपली. धावसंख्या आपण बघत आहोत 39 धावा. 16 धावसंख्येचं मागणं षटक या निर्णायक पहिल्या सत्रामध्ये सूरजचं स्पेशली दिलं गेलेलं जीवदान आणि पैसे अंतिम षटकात भाऊ आता कशा पद्धतीनं चार्जे पोहून फिनिशिंग एंड आपल्या बॅटिंग करणाऱ्या स्वर्गीय धनाजी स्मृती लिहून बोरगावच्या बाजूनं टर्न करेल का. अंतिम षटकात गोलंदाजीसाठी आपण बघत आहोत बाबूला. निर्णायक षटक, पहिल्या डावाचं 5वं षटक. पहिला बॉल नोचा सिग्नल आलेला आहे ऑनफिल्ड अंपायर कडून. व्हेरी गुड फिल्डिंग. डीप मध्ये बॅकअप करण्यात आलेले स्कोअर लेगला 9+2 ॲडिशनल 3 धावा ॲड होतील. त्या ठिकाणी बॅटिंग करणाऱ्या टीम स्वर्गीय धनाजी स्मृती बोरगावच्या खात्यात आणि 3 धावेच्या सोबतीनं धावसंख्या आपण बघत आहोत 42 आकड्यावर. नेक्स्ट बॉल फ्रीट, संधी आता बनली आहे त्या ठिकाणी बॅटर भाऊला.
टॉससाठी रिपोर्टिंग करणं गरजेचं राहील मिड इनिंगच्या दरम्यान. जामगर स्ट्रायकर्स आणि त्यांच्या विरोधात बजरंगी बॉयज दहिगाव. फ्रीट वरती केले कमबॅक गोलंदाज बाबू अर्थातच आदित्यनं वेगवान फुलरलेत ऑफ स्टंपच्या बाहेर. तो अक्रॉस द बॅट स्वीप करण्याचा प्रयत्न फसलेला आपण बघत आहोत. भाऊचा वेग चांगला पाहायला मिळाला पहिल्या चेंडूच्या तुलनेत आणि मागच्या 9 बॉल नंतर हवी होती वापसी आणि ती या मॅच मध्ये छान केली आहे त्या ठिकाणी गोलंदाज बाबून. समोर लॉफ्ट केलाय ओव्हर द बॉलर हेड. मिड ऑफला बॅकअप अवेलेबल झाले तोपर्यंत मिळेल ती एक सिंगल. अधिकचा काळ चेंडू हवेमध्ये जरूर होता मात्र सेफली नो मॅट्स लँड देर. अगदी निर्जन स्थळी चेंडू ग्राउंडिंग झालेला आहे तोपर्यंत एक धाव. धावसंख्या सिंगलच्या सोबतीनं आपण बघत आहोत 43. 43 धावा याचबरोबर धावफलकावरती. निर्णायक 4 चेंडू पहिल्या डावाचे बाकी आहेत. सलामीवीर नितीन स्ट्रायकर एंडला लो फुल टॉस. सेट बॅटनं ड्राईव्ह केला समोर लॉंग ऑफला बॅकअप करण्यात आलेलं आहे. थोडी मिसफील झाली मिस्टेक सेकंडचा कॉल आणि दुसरी धाव देखील पूर्ण झाली की नाही त्यासाठी स्कोरले अंपायरकडे केलेली अपील विचारणा मात्र पंचांचा स्पष्ट नकार आपण बघत आहोत त्या ठिकाणी आलेला आहे. कॉन्फिडंट रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा 2च्या सोबतीनं धावासंख्या पुढे मार्गस्थ होती आहे ती 46. 45 45 धावा धावफलकावरती. मिस टाइम फटका क्षेत्ररक्षक जज करतायत. 3 फिल्डर डीप मधून सरकले होते मात्र लॅक ऑफ कॉलिंग आपण बघत आहोत. संवादाचा अभाव राहिला. हवं तसं कॉलिंग झालं नव्हतं जुळलं नव्हतं त्याच कारणासह चेंडू सेफली लँड झालेला आहे. तोपर्यंत 2 धावा सहजरित्या प्राप्त होताना पाहायला मिळत आहेत. 2 धाव्याच्या मदतीनं धावसंख्या आपण बघत आहोत सध्या पुढे मार्गस्थ होताना पाहायला मिळेल ती 47. 47 धावा. स्टील 2 टू गो. निर्णायक 2 चेंडू आपण बघत आहोत. महत्वपूर्ण पहिल्या डावाचे अजूनही बाकी आहेत. ऑन साइडला पॉवर पॅक फटका. जसा चेंडू बॅट वरती आला तसा निघून चाललाय. वाडिश काव कॉर्नर बाउंड्री लाईनच्या पलीकडे. A1 क्वालिटीचा हा ISI ट्रेडमार्क ब्रँडेड षटकार. इमिडिएटली लक्ष सुद्धा. षटकाराच्या सोबतीनं सांघिक अर्धशतक सध्या धावफलकावरती नोंदवत असताना आपण बघत आहोत स्वर्गीय धनाजी स्मृती बोरगाव हा संघ. तिसऱ्या विकेटसाठी ही बेशकिमती भागीदारी पार्टनरशिप सध्या दोन्ही बॅटरच्या दरम्यान बिल्डअप होत असताना 6च्या मदतीने धावसंख्या 53. 53 धावा. मॅच बॉल रिटर्न आलेला आहे सिडीज. मॅच बॉलनं सामना आता आपण कंटिन्यू करणार आहोत. धावसंख्या 53. 53. अंतिम चेंडू पहिल्या डावाचा अजूनही शिल्लक. पाहायचं किती धावसंख्येपर्यंत मजल मारेल स्वर्गीय धनाजी स्मृती बोरगाव. स्ट्रेट बॅटन लाऊड स्ट्रोक आला बॅटमधून मात्र हवं तसं टायमिंग जुळलं नव्हतं. बॉल फिनिश होत नाही. स्क्रीनच्या अगदी समोर हा सुंदर झेल त्या ठिकाणी संपादित झाला आणि अशा स्थितीनं पहिला डाव विकेटच्या सोबतीनं आपण बघत आहोत समाप्त झालेला आहे. 53 धावा उभारल्या स्वर्गीय धनाजी स्मृती बोरगावनं आणि 54 54 धावेचं टार्गेट सेकंड इनिंग मध्ये सेट केलंय ते ऑपोनंट प्रतिस्पर्धी जयमान नडई समोर. मधील पहिल्या फेरीतील तिसरी मॅच आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला बजरंगी बॉयज दहिगाव आणि त्यांच्या विरोधात टीम इन ॲक्शन आपल्याला पाहायला मिळेल. अर्थातच जामगर स्ट्रायकर्स दोन्ही संघांचे संघनायक लगेचच आपण टॉससाठी रिपोर्टिंग करा टॉस कबॉस कक्षामध्ये. जामगर स्ट्रायकर्स आणि त्यांच्या विरोधात बजरंगी बॉयज दहेगाव दोन्ही टीमच्या कॅप्टनला रिक्वेस्ट आहे या इमिडिएटली आपण टॉस करता. महत्वपूर्ण सामन्याचा नाणेफेकीचा कौल त्या ठिकाणी आपण टॉस कबॉस कक्षामध्ये संपूर्ण करणार आहोत आपल्या लाडके अतिथींच्या शुभ हस्ते.
DJ नाना यांच्या शुभ हस्ते या महत्त्वपूर्ण लढतीचा नाणेफेकीचा कौल आपण संपन्न करत आहोत. जामगर स्ट्रायकर्स आणि त्यांच्या विरोधात बजरंगी बॉयज दहेगाव या दोन टीमच्या दरम्यान ही लढत. वेलकम. नील बाबरे नुकताच क्रीडानगरीमध्ये उपस्थित झालेले आहेत, त्यांचं देखील समर्थ ग्रुप चषकाच्या निमित्तानं मनपूर्वक हार्दिक सहसनीय सरचे स्वागत. मॅच नंबर 3 यानंतर आपल्या समोर आणि या महत्त्वपूर्ण लढतीचा नाणेफेकीचा कौल त्या ठिकाणी टॉस कपास कक्षामध्ये आपण संपन्न करत आहोत. ऑफिशियल डीजे ऑपरेटर नाना यांच्या शुभ हस्ते. चला बॅटिंग करणारा संघ ओपनिंग बेर पाठवा. क्षेत्ररक्षण लगेचच सज्ज करा. बजरंगी बॉयज दहेगावनं नाणेफेकीचा कौल जिंकलेला आहे. पहिल्या डावामध्ये ते क्षेत्ररक्षण करतायत, तर बॅटिंगचं इन्व्हिटेशन आपण बघत आहोत दिलेलं आहे जामगर स्ट्रायकर्सला. नेक्स्ट मॅचसाठी दोन्ही टीमला ऑल द बेस्ट आपण देऊयात आणि जाऊयात ऑनगोइंग मॅचकडे. धावा 53 उभारलेले आहेत, 54 धावसंख्येचं टार्गेट आणि चेस कशा पद्धतीने केलं जाईल त्या ठिकाणी टीम चेअरमन नडेकडून या कॉम्बॉक्समध्ये करूयात बदलाव आणि ऐकूयात दुसऱ्या सत्रात कुमारजी बाबरे यांच्या शुभानेतून या महत्त्वपूर्ण सामन्याचं धावतं सत्र दुसरं. थँक्यू सो मच. तर धन्यवाद दीपक सर, ज्यांचा आपण आवाज ऐकत होता. दुपारच्या सत्रामध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत. तर प्रथमतः धनाजी स्मृती बोरगाव या संघाने प्रथमतः बॅटिंग करत असताना 53 धावा ज्या मात्र जोडल्या गेल्या 5 ओव्हरच्या षटकामध्ये आणि आता मात्र 30 बॉल आणि 54 धावांचं आव्हान जे मात्र बॅटिंग करणाऱ्या टीम समोर ठेवलं गेलं ते म्हणजेच नडे या संघासमोर. चला स्पीडअप करा मित्रांनो, स्पीडअप करा. स्पीडअप करा. तर 54 धावांचं जे टार्गेट असेल बॅटिंग करणाऱ्या टीम समोर ते म्हणजे नडे संघासमोर कशा प्रकारे मात्र हे चेस केलं जाईल हे मात्र नक्कीच या मॅचमध्ये ते पाहणं गरजेचं राहील. 30 बॉल 54 धावांचं समीकरण या मॅचमध्ये आपण सध्याच्या घडीला पाहतोय. हॅलो गेम इज ऑन. ऋतिक गोलंदाजी ट्रॅकवर इथे सज्ज असेल. पहिलाच बॉल इथे शॉर्ट बॉल होता. इथे पाहावं लागेल ज्या पद्धतीने फटका सजवला होता त्या पद्धतीने इथे पॉईंटकडे क्षेत्ररक्षक तिथे नक्कीच पाहायला मिळालं चांगल्या पद्धतीने. आणि अशा पद्धतीने जर विचार केला. हॅलो 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 तर ऋतिक गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज असेल. उजव्या हाताने कॉमेडी बॉक्स एंड कडने इथे सज्ज असेल. तर पहिला बॉल डॉट बॉल टाकण्यामध्ये यश इथे संपादन केलं होतं. त्यानंतर दुसऱ्या बॉलवर 2 धावा इथे खर्च करताना आपण पाहिल्या. पुन्हा एकदा शॉर्ट बॉल इथे पाहूया, हुक केलंय आणि बॉल जाईल डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा येतोय चौकार.
इथे सुरुवात हवी होती ती सुरुवात नक्कीच पाहायला मिळते ती मात्र बॅटिंग करणाऱ्या टीम नडे या संघासाठी. आणि पाहावं लागेल या मॅचमध्ये इथे रोखणं गरजेचं राहील. ज्या पद्धतीने मात्र नक्कीच आपल्या गावाने विश्वास संपादन केलंय त्या विश्वासाला सातत्यात आणण्यासाठी प्रयत्न भरपूर करावे लागतील. या मॅचमध्ये यशाचे डंके यशाचे झेंडे जर गाडायचे असतील तर नक्कीच प्रयत्न या मॅचमध्ये नाही या स्पर्धेमध्ये देखील करावे लागतील. अशा पद्धतीने विचार केला टीमच्या स्कोअर कार्डवर सध्या धावा आपण पाहतोय 6 या आकड्यावर. ऋतिक गोलंदाज ज्याने मात्र आतापर्यंत 3 बॉल टाकले गेले 3 बॉलमध्ये 6 धावा खर्च केल्या. ऑन स्ट्राईकला सध्या आपण पाहतोय सूरज आणि तुषार ही जोडी आपण पाहतोय. आणि बोरगावचे पाठीराखे म्हणजे मोहनजी कराळे यांच्याकडे खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात त्या मात्र बोरगाव संघासाठी. यावेळेस इथे पाहूया ऑन साईडला अक्रॉस द लाईन आडव्या बॅटने इथे फटका सजवलाय. प्रोटेक्शन सेट होता. आकाश शेळके जे मात्र चेंडूवर आला तोपर्यंत 2 धावा इथे मात्र वाचवू शकल्या नाहीये. अशा पद्धतीने टीमच्या खात्यामध्ये 2 धावा ॲड होताना आपण पाहतोय. धावसंख्या जाऊन पोहोचली ती मात्र नक्कीच 8 या आकड्यावर. धावसंख्या झाली 8 यात पडले दोघांची गाठ. आता मात्र कोण लावेल कोणाची वाट. ऋतिक पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर इथे सज्ज असेल. पुन्हा एकदा शॉर्ट बॉल इथे पाहूया हुक केलाय. क्षेत्ररक्षक येतोय भाऊ बॉलवर डीप मध्ये आणि नक्कीच थोडंसं इथे मिसफील्ड पाहायला मिळाली. त्यानंतर पुन्हा एकदा शेवटच्या मोमेंटला हा बॉल अडवला गेला. अशा पद्धतीने 2 धावा मात्र इथे रोखू शकल्या नाहीये. टीमच्या स्कोअर कार्डवर सध्या धावसंख्या वाढते. धावसंख्या जाऊन पोहोचली 10 या आकड्यावर. अजूनही कोणती विकेट नाहीये. आतापर्यंत 5 बॉल टाकले गेले. 5 बॉलमध्ये अजूनही कोणता यश इथे संपादन झालं नाहीये. आणि नक्कीच हा सामना जिंकायचा असेल विजय संपादन करायचा असेल तर नक्कीच आपल्याला विकेट खूप महत्त्वाचे आहेत आणि विकेट घेणं गरजेचं राहील. पुन्हा एकदा ऋतिक पुन्हा एकदा शॉर्ट बॉल इथे पाहू लागेल आणि नक्कीच थोडी मिसफील्ड झाली. यष्टीरक्षक बीट झाला त्यानंतर 2 क्षेत्ररक्षक बीट झाले आणि अशा पद्धतीने बॉल गेला लॉंग स्टॉप बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा येतोय संघर्षाचा शंखनाद करणारा चौकार. तर एका ओव्हरचा खेळ समाप्त झाला. एका ओव्हरमध्ये तब्बल टीमच्या स्कोअर कार्डवर 14 धावा आपण पाहू शकाल. आणि ज्या पद्धतीने सुरुवात हवी होती ती मात्र बॅटिंग करणाऱ्या टीम नडे या संघाला त्या पद्धतीची सुरुवात इथे नक्कीच पाहायला मिळाली. 14 धावा टीमच्या स्कोअर कार्डवर आपण पाहतोय. सूरज ज्याच्या बॅटमधनं आतापर्यंत 6 बॉल आणि 14 धावांची खेळी आपण पाहिली गेली. आणि नक्कीच अद्याप मात्र कोणती स्ट्राईक जी मात्र मिळाली नाहीये तुषार या फलंदाजाला. आणि सध्या आपण ऑन स्ट्राईकला पाहू शकतो आणि गोलंदाजी ट्रॅकवर यशवंत कराळे हा गोलंदाज आपण पाहतोय. कॉमेडी बॉक्स एन कडनं इथे गोलंदाजी करण्यासाठी सज्ज असेल तो मात्र यशवंत कराळे. आणि ऑन स्ट्राईकला तुषारला आपण पाहतोय. 14 धावा टीमच्या स्कोअर कार्डवर देखील आपण पाहतोय. आणि या मॅचमध्ये पाहावं लागेल कशा प्रकारचा संघर्ष दोन्ही टीमकडनं होईल ते मात्र इथे येणारे 24 बॉल ठरवतील. चला स्पीडअप करा मित्रांनो. वेळेचे भान ठेवा. टाइम इज अ व्हेरी इम्पॉर्टंट इन द क्रिकेट सो प्लीज हेल्प मी गाईज. कारण वेळेला खूप महत्त्व आहे. आपल्या जीवनातही वेळेला महत्त्व आहे. आपल्या आता मात्र क्रिकेटमध्ये सुद्धा वेळेला खूप महत्त्व आहे. इथे पाहूया आडव्या बॅटने प्रहार केलाय आणि क्षेत्ररक्षक येतोय आणि नक्कीच एक धाव इथे कंप्लीट होताना आपण पाहिली. आणि एका धावेच्या मदतीने टीमच्या स्कोअर कार्डवर धावा आपण पाहतोय त्या म्हणजेच 15 धावा. अजूनही कोणती विकेट नाहीये. यशवंत गोलंदाजी ट्रॅकवर आलाय आणि इथे पाहावं लागेल सध्याच्या घडीला पुढचा बॉल फुलरलेनचा बॉल होता. इथे पाहूया बॅटची आतली कडा घेतली. अजित येतोय बॉलवर आणि चांगलं प्रोटेक्शन सेट होतं तिथे. अशा पद्धतीने एक धाव इथे कंप्लीट होताना आपण पाहिली. आणि एका धावेच्या मोबदल्यात धावसंख्या अजूनही पाहतोय आपण पुढे सरकते. धावसंख्या जाऊन पोहोचली ती मात्र 16 या आकड्यावर. जशा प्रकारे आपण पाहू शकाल वादळ हा मैदानामध्ये इथे सुरू आहे आणि तशा प्रकारचं वादळ या मैदानामध्ये नडे संघाचे खेळाडू फलंदाज आक्रमक होतील का हे सुद्धा पाहिलं जाईल. कारण की 54 धावांचं इथे आव्हान आहे आणि जशा तसे उत्तर द्यायचे असेल तर नक्कीच एक फटकेबाजी चांगली करावी लागेल. ते मात्र नडे संघाला यात काही शंका नाही आहे. पुन्हा एकदा यशवंत गोलंदाजी ट्रॅकवर उजव्या हाताने इथे पाहावं लागेल. फटका फसलाय मिस्टामिंग स्ट्रोक मिड विकेटला
आणि जर्ज करेल बॉल चेंडू आणि नक्कीच टिपलाय जेल संपलाय खेळ. विकेट लागते पहिली मैदानामध्ये बॅटिंग करणारी टीम नडे संघाला. ते लगेचच क्विक दाखल करा प्लीज. सहकार्य करा मित्रांनो, वेळेचे भान ठेवा. आजच्या दिवसामध्ये भरपूर सामने आपल्याला कव्हर करायचे. इथे चे मात्र यश इथे संपादन केले. यशवंत ज्या पद्धतीने विश्वास संपादन केला होता त्या विश्वासाला सातत्यात आणायचं काम यशवंत या गोलंदाजांनी केलंय. आणि आता पाहावं लागेल सध्याच्या घडीला एक विकेट गमावले बॅटिंग करणारी टीम म्हणजेच नडे संघाने. आणि ही विकेट महागडी ठरू शकते का ते मात्र बॅटिंग करणाऱ्या टीम्स ऑफ नडे संघाला. आणि इथून येणारे मात्र अजूनही 3 बॉल शेष असतील या ओव्हरमधले. आणि हे 3 बॉल कशा प्रकारे टाकले जातील यशवंत कराळे याच्या माध्यमातून. आतापर्यंत चांगली बॉलिंग 2 रन्स खर्च केल्यात, 1 विकेट कॅरी केली आपल्या अकाउंटमध्ये. आणि ज्या पद्धतीने इथे विकेट हवी होती, विकेट शोधायची होती आणि शोधण्यासाठी इथे मात्र पर्याय यशवंत कराळे याच्यामध्ये इथे चेंडू सोपवला होता. आणि ज्या पद्धतीने मात्र नक्कीच पर्याय शोधला होता, चेंडू सोपवला होता, त्या पद्धतीने विकेटसुद्धा शोधले यशवंत कराळेंनी. गुड बॉलिंग सध्याच्या घडीला आपण यशवंतची पाहू शकता. आणि पाहावं लागेल पुन्हा एकदा ऑन स्ट्राईकला सध्या आपण पाहतो न्यू बॅटर मैदानामध्ये दाखल झालाय प्रकाश डावकुरे हाताचा फलंदाज. ऑन स्ट्राईकला सध्या आपण पाहतोय. प्लीज स्पीडअप करा मित्रांनो, वारंवार ती सूचना द्यायला लावू नका. वीस मिनिटाच्या आतमध्ये तुम्हाला 4 षटकं इथे कव्हर करायचे, त्याचं गोलंदाजी करणाऱ्या टीमने इथे भान ठेवायचे. प्लीज वारंवार ती सूचना द्यायला लावू नका. यशवंतचा पुढील बॉल मात्र ऑन स्ट्राईकला आपण प्रकाश याला पाहू शकता. इथे पाहूया ऑन साईडला अक्रॉस द लाईन आडव्या बॅटने प्रहार करायचा प्रयत्न केला होता, पण नक्कीच प्रयत्नांना अपयश आलं. आणि अशा पद्धतीने विचार केला तर नक्कीच बॉल जाऊन विसावतो विकेट किपर ऋतिकच्या हातामध्ये. आणि अशा पद्धतीने आणखीन एक डॉट बॉल जो मात्र पाहायला मिळाला, कारण की मागील बॉलवर 1 विकेट कॅरी केली होती. त्यानंतर पुन्हा एकदा दबाव सातत्याने निर्माण करायचं काम यशवंत आपल्या गोलंदाजीच्या स्पेलमधनं नडे संघावर करतोय. चला स्पीडअप करा, घाई करा मित्रांनो. बोरगाव संघ सातत्याने सूचना द्यायला लावू नका. 10 मिनिटांमध्ये तुम्ही फक्त आणि फक्त 10 बॉल्स इथे फेकले आहेत. तर विनंती असेल की 4 ओव्हरचा स्पेल तुम्हाला 20 मिनिटांमध्ये कव्हर करायचे. फुलर लाईनचा बॉल इथे पाहूया. शॉर्ट सिलेक्शन केलाय आणि नक्कीच चेंडू निघून गेला सीमारेषे पार. हा येतोय चौकार. त्यावर 21 धावा टीमच्या स्कोर कार्डवर. थोडीशी ते नक्कीच दबावपूर्ण कामगिरी केली होती, चांगली गोलंदाजी सुद्धा पाहायला मिळाली होती. हा बॉल थोडा खराब पाहायला मिळाला यशवंतचा. आणि अशा पद्धतीने हा 9+4 आणि आता मात्र असेल तो मात्र फ्री हिटचा बॉल. उघडा डोळे पाहण्यात येणारा चेंडू असेल फ्री हिट. आणि पाहावं लागेल सध्याच्या घडीला फ्री हिटचा वापर करण्यासाठी मागील बॉलवर त्यांनी मात्र एक चौकार आलाय त्याच्या बॅटमध्ये प्रकाश, तो मात्र स्थगित आहे. चला स्पीडअप करा, सातत्याने 30 सूचना द्यायला लावू नका. वारंवार तुम्हाला सांगतोय प्लीज. पुन्हा एकदा यशवंत इथे पाहावं लागेल. पुन्हा एकदा शॉर्ट बॉल होता, ऑन साईडला हुक करायचा प्रयत्न केला होता. थोडीशी पंचांकडे अपील केली मात्र फलंदाजाने, पण पंचांनी कोणती दाद दिली नाहीये. अशा पद्धतीने जर विचार केला हा तो डॉट बॉल कमबॅक जे मात्र कसं असावं यशवंत कडनं इथे शिकलं पाहिजे. कारण की एक नो बॉलवर एक चौकार पाहायला मिळाला होता, फ्री हिटचा बॉल होता, दबावपूर्ण कामगिरी जी मात्र यशवंतवर होती. पण त्यानंतर काय कमबॅक या मॅचमध्ये केलंय. तर मुरबाड टेनिस क्रिकेटमध्ये चांगले चर्चेत असलेला एक खेळाडू, आणि नक्कीच कोणती स्पर्धा म्हटली की त्या स्पर्धेमध्ये ते मात्र आवर्जून भेट देत असतात, चांगले संकेत देत असतात. म्हणजे सचिनजी चोरगे सर
इथे उपस्थित आहेत आणि त्यांचं सुद्धा या स्पर्धेच्या वतीने मनपूर्वक आभार धन्यवाद. तर टीमच्या स्कोअर कार्डवर धावा आपण पाहतोय 22 या आकड्यावर. पाहता पाहता 2 ओव्हरचा खेळ झाला समाप्त. टीमच्या स्कोअर कार्डवर 22 धावा आपण पाहतोय आणि पाहावं लागेल सध्या ज्या पद्धतीने सुरुवात मात्र नडई संघाला हवी होती ती सुरुवात सुद्धा पाहायला मिळाली. यशवंतने पहिल्या 3 बॉलवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला होता पण थोडंसं इथे अपयश त्यानंतर आलं कारण की एक नो बॉल्स वर एक चौकार पाहायला मिळाला. त्यानंतर तरीसुद्धा आपल्या गोलंदाजीमध्ये चांगलं कमबॅक जे मात्र यशवंताने केलं. आणि मित्रांनो पुन्हा एकदा सूचना देतो स्पीडअप करा कारण की आजचा दिवस पहिला दिवस आहे आणि पहिल्या दिवसाने आधीच उशिरा सामने खेळवले गेले आहेत. तर तुमचं सहकार्य आम्हाला अमूल्य राहील. आकाश शेळके गोलंदाजी ट्रॅकवर आलाय क्रमांक 3चं षटक घेऊन आणि ऑन स्ट्राईकला सध्या आपण पाहतोय प्रकाश. पहिलाच बॉल इथे पाहूया प्रोटेक्शन सेट आहे. त्यानंतर थोडीशी मिसफील्ड पाहायला मिळाली ते मात्र मिडॉनच्या क्षेत्ररक्षकाकडून आणि एक धाव मात्र रोखू शकला नाही आहे. आणि अशा पद्धतीने टीमच्या खात्यामध्ये एक धाव ॲड होते. धावसंख्या जाऊन पोहोचली ती मात्र 23 या आकड्यावर. 23 धावा टीमच्या स्कोअर कार्डवर आपण पाहतोय. ऑन स्ट्राईकला सध्या आपण पाहतोय सूरज ज्याने पहिल्या ओव्हरमध्ये 14 धावा ज्या मात्र काढल्या होत्या आणि तो सूरज ऑन स्ट्राईकला पाहतोय. थोडंसं सूरजवर अपेक्षा असतील आणि पाहावं लागेल सूरजच्या अपेक्षांना इथे मात्र सत्यतात आणेल का. यावेळेस मिसटायमिंग स्ट्रोक क्षेत्ररक्षकांनी कोणताही प्रयत्न केला नाही आहे ते मात्र आणि अशा पद्धतीने सेकंडचा कॉल दिला होता. सेकंड धावसुद्धा डेफिनेटली ते कंप्लीट केली आणि धावसंख्या जाऊन पोहोचली ती मात्र नक्कीच 26 या आकड्यावर. 26 धावा टीमच्या स्कोअर कार्डवर आपण पाहतोय सध्याच्या 25 माफ करा यावेळेस ऑन साईडला आणि स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर हा येतो षटकार. तर आकाश याच्या तिसऱ्या बॉलवर एक मोठा फटका एक आक्रमण हल्ला चढवलाय तो मात्र बॅटर सूरजने. या सूरजला इथे रोखावं लागेल त्याच्यासाठी सातत्याने प्रयत्न करतात पण प्रयत्नाने यश इथे येत नाहीये. यावेळेस बॅकफुटवर जाऊन थोडीशी दिशा दिली. पाहूया क्षेत्ररक्षक आहे तिथे उपस्थित पॉईंटकडे आणि नक्कीच एक धाव इथे कंप्लीट केली आणि एका धावेच्या मदतीने तुमच्या स्कोअर कार्डवर धावा आपण पाहतोय 32 या आकड्यावर. आणि आता आवश्यकता असेल 14 बॉल आणि 22 धावांची. चला ड्रिंक्स ट्रॉली यानंतर रेडी राहायचे. 14 बॉल 22 धावांची आवश्यकता. या मॅचमध्ये काय घडेल काय बिघडेल येणारे 14 बॉल ठरवतील. प्रयत्न दोन्ही टीमला करावे लागेल संघर्ष दोन्ही टीमला करावा लागेल पण मात्र इथे पाहूया प्रयत्न कोणाचे चांगले आणि भारी ठरतात या मॅचमध्ये सुद्धा पाहणं गरजेचं राहील. सध्याच्या घडीला आकाश शेळके याच्यावर सुद्धा जिम्मेदारी असेल आणि इथे पाहूया थोडासा खराब बॉल पाहायला मिळतोय आणि थोडंसं पुन्हा एकदा प्रोटेक्शन म्हणजेच फिल्डिंगमध्ये थोडी मिसफील्ड पाहायला मिळाली. त्यानंतर No+1 अशा पद्धतीने 2 धावा टीमच्या खात्यामध्ये एक्स्ट्रा ॲड होताना आपण पाहतोय आणि धावसंख्या जाऊन पोहोचते 34 या आकड्यावर. पुन्हा एकदा फ्री हिटची संधी असेल आणि ज्याने आतापर्यंत आपल्या संघाचा डाव सावरलाय तो सूरज ऑन स्ट्राईकला आपण पाहतोय. फ्री हिटचा फायदा घेईल का सुवर्ण संधी सूरजसाठी. इथे पाहावं लागेल शॉर्ट बॉल होता हुक केला क्षेत्ररक्षक येतोय यशवंत आणि एक धाव तर कंप्लीट सेकंडचा कॉल दिलाय आणि डेफिनेटली सेकंड धाव इथे कंप्लीट होईल का आणि नक्कीच प्रश्न पडला होता होईल की नाही आणि शेवटच्या मोमेंटला ही धाव इथे कंप्लीट केली आणि अशा पद्धतीने टीमच्या स्कोअर कार्डवर पुन्हा एकदा धावसंख्या 2 ने पुढे सरकते. धावसंख्या जाऊन पोहोचली ती मात्र 36 या आकड्यावर. 13 बॉल 18 धावांचं समीकरण जे मात्र राहिलंय ते मात्र बॅटिंग टीम समोर. इथे ऑन साईडला फुलर लेनचा बॉल होता स्क्वेअर लेगकडे क्षेत्ररक्षक नितीन उपस्थित आहे आणि एक धाव इथे कंप्लीट झाली आणि एका धावेच्या मदतीने टीमच्या स्कोअर कार्डमध्ये
वाढवताना आपण पाहतोय धावसंख्या जाऊन पोहोचली 37 या आकड्यावर. एका विकेटच्या मोबदल्यात एक विकेट गमावली होती. त्यानंतर थोडंसं दबाव टाकायचा प्रयत्न बोरगाव संघाने केला होता, पण कोणताही दबाव इथे मात्र घेतला नाही नडे संघाने. आणि आता आवश्यकता असेल 12 बॉल आणि 17 धाबांची. व्यासपीठावरती उपस्थित सन्मान्य अतिथी, महाराष्ट्र पोलीस दलात कार्यरत असणारा, क्रिकेटवरती असणारं दमदार प्रेम सातत्यानं जपताना आपल्याला पाहायला मिळतं. मुरबाड ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे विशेष सल्लागार सचिन चोरगे सरांचा शुभ सन्मान आपण या ठिकाणी संपन्न करत आहोत. मी विनंती करेल अमोलजी शिंगोळे यांना आपल्या शुभ हस्ते सचिन चोरगे सरांना आपण सन्मानित करायचं. समर्थ कृपा चषकाच्या निमित्तानं सचिनजी चोरगे सर आपलं पुरुष एकदा वेलकम. त्यांचा विशेष सन्मान आपण अमोलजी शिंगोळे यांच्या शुभ हस्ते संपन्न करत आहोत. मुख्य व्यासपीठावरती हा सन्मान सध्या संपन्न होताना आपल्याला पाहायला मिळेल. मायाची, प्रेमाची, आपुलकीची दमदार उपदार शाल आणि त्या सोबतीनं मैत्रीचं आपलेपणाचं प्रतीक असलेलं पुष्पगुच्छ आणि समर्थ कृपा चषकाची गोड आठवण शिरकाळ स्मरणात राहावी त्यासाठी आपण देत आहोत. मोमेंट सन्मानित करत आहोत मुरबाड ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे विशेष सल्लागार तथा शिवप्रेमी शिरगाव क्रिकेट संघाचे कर्णधार, महाराष्ट्र पोलीस दलात कार्यरत असताना क्रिकेटची उत्तम सेवा बजावणारं व्यक्तिमत्व सचिनजी चोरगे सर यांचा विशेष सन्मान सध्या मुख्य व्यासपीठावरती संपन्न होत असताना पुनश्च एकदा त्यांचा आभार. जाऊयात ऑनगोईंग मॅचकडे. सामन्यामध्ये इक्वेशन त्या ठिकाणी आपण बघत आहोत 12-17 राहिलेलं आहे. फिल्डिंग इमिडिएटली सेट करा. स्वर्गीय धनाजी स्मृती बोरगाव. नेक्स्ट मॅच बजरिंग बॉस दहेगाव आणि त्यांच्या विरोधात जामगाव स्ट्रायकर. दोन्ही टीम आपण देखील रेडी राहायचं आहे. लक्ष सुद्धा. धन्यवाद दीपक सर. तर 12 बॉल आणि 17 धाबांची आवश्यकता असेल ती मात्र धनाजी स्मृती नडेही संघाला. आणि पाहावं लागेल 12 बॉल 17 धावा चेस केल्या जातील की ते डिफेंड केल्या जातील. येणारे नक्कीच 12 बॉल ठरवतील. पुन्हा एकदा विश्वास संपादन केलंय यशवंत कराळे या गोलंदाजावर, कारण की क्रमांक 2चं षटक त्यांनी मात्र टाकलं होतं त्याच्या स्पेलमधनं. तर 8 धाबा खर्च केल्या, त्या एक विकेट सुद्धा कॅरी केली होती. आणि पुन्हा एकदा विश्वास संपादन केलंय. आणि पाहावं लागेल आता या मॅचमध्ये आता कशा प्रकारचं क्रमांक 4चं षटक यशस्वीरित्या पूर्ण करेल का, प्रश्नचिन्ह पडलाय. उत्तर मात्र 6 बॉल देतील. 12 बॉल 17 धाबांची आवश्यकता या मॅचमध्ये. ऑन स्ट्राईकला सध्या आपण पाहू शकाल सूरज 11 बॉल 21 धाबांची खेळी त्याच्या बॅटमधनं आतापर्यंत आपण पाहतोय. ऑन साईडला अक्रॉस द लाईन आडव्या बॅटने प्रहार केलाय. पाहूया डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक तिथे भाऊ उपस्थित होता आणि अशा पद्धतीने एकदा इथे कंप्लीट केली. आणि एका धावेच्या मदतीने टीमच्या स्कोर कार्डवर आपण सध्या धावा पाहू शकता. त्या म्हणजेच 38 या आकड्यावर 11 बॉल 16 धावांचं समीकरण असेल. येणारे प्रत्येक बॉल जो मात्र कोणासाठी असेल, एका साईडला मात्र झुंज देत आहेत तो म्हणजे नडई संघ, एका साईडला झुंज देतोय तो म्हणजे बोरगाव संघ. अशा दोन संघामध्ये ही झुंज लागले आणि या झुंजीमध्ये कोण वर्चस्व ठरेल हे मात्र पाहायला जाईल. 11 बॉल 16 धावांची आवश्यकता या मॅचमध्ये असेल. चला स्पीडअप करा. सातत्याने सूचना देतोय तर प्लीज मित्रांनो विनंती असेल स्पीडअप करा. 11 बॉल आणि 16 धावांची आवश्यकता. ऑन स्ट्राईकला सध्या आपण पाहतोय प्रकाश, ज्याच्या बॅटमधून आतापर्यंत 7 धावांची खेळी पाहतोय. आणि नक्कीच 12 बॉल आणि 22 धावांची खेळी जे मात्र सूरजच्या बॅटमधनं पाहिल्या. नक्कीच सूरजने आपल्या संघाचा डाव सावरायचा प्रयत्न केलाय आणि आपल्या संघाला आता विजय संपादन करून देईल का हे मात्र पाहिलं जाईल. 11 बॉल 16 धावांची आवश्यकता. ऑन यशवंत कराळे गोलंदाजी ट्रॅकवर. इथे पाहावं लागेल यॉर्क लेनमध्ये चेंडू टाकला होता. बॅट अँड पॅडचा मध्ये मारा केला होता, पण नक्कीच बॉल आणि बॅटचा इथे संपर्क नाही. आडव्या बॅटने प्रहार करायचा होता बॅटर प्रकाशला आणि नक्कीच यश इथे संपादन झालं नाही प्रकाश या खेळाडूचं, या फलंदाजाचं. आणि अशा पद्धतीने विचार केला, बॉल जाऊन विसावला विकेट किपरच्या हातामध्ये आणि आणखीन दबाव टाकायचा प्रयत्न सध्या करतोय. आता मात्र समीकरण असेल 10 बॉल 16 धावांची आवश्यकता. पुन्हा एकदा यशवंत विसाव रिसॉर्ट एंडकडनं. इथे थोडीशी खराब बॉल इथे पाहायला मिळाला. नक्कीच मागील बॉलवर चांगली
जे मात्र एक डॉट बॉल काढण्यामध्ये यश इथे संपादन झालं होते, पण आता या बॉलवर थोडंसं इथे अपयश आलंय आणि वाईट बॉल टीमच्या खात्यामध्ये एक्स्ट्रा धावा ॲड होते, धावसंख्या जाऊन पोहोचले ती मात्र नक्कीच 39 या आकड्यावर. पुन्हा एकदा यशवंत ऑन साईडला इथे पाहूया, शॉर्ट बॉल होता, शॉर्ट बॉलचा केला वापर आणि बॉल गेलाय सीमारेषा पलीकडे, आलाय सिक्सर. तर या षटकाराने नक्कीच आनंदाचं वातावरण तयार करून दिलाय तो मात्र नडे संघासाठी. आता मात्र आवश्यकता असेल 9 बॉल आणि 9 धावांची. यशवंत पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर, पुन्हा एकदा फुलर लेनचा बॉल ऑन साईडला फेकून दिला सीमारेषा पलीकडे. हा येतोय आणखीन एक सलगचा दुसरा षटकार. आता थोडंसं संकट आणि दबावपूर्ण कामगिरी असेल ते मात्र बोरगाव संघासमोर. 8 बॉल आणि 3 धावांची आवश्यकता असेल ते मात्र बोरगाव संघाला थोडंसं इथे संकट आलंय. संकटाच्या छायेत उभी असणारी गोलंदाजी करणारी टीम. 8 बॉल 3 धावांची आवश्यकता. ज्या पद्धतीने नक्कीच क्रमांक 2चं षटक जे मात्र यशवंत याने केलं होतं त्या पद्धतीने पुन्हा एकदा विश्वास संपादन केला होता ते मात्र यशवंत कराळे या गोलंदाजावर. पण या विश्वासाला थोडंसं तडा जाताना आपण पाहतोय या क्रमांक 4च्या षटकमध्ये. आणखीन एक षटकार आला तर भास्कर कोलेकर यांच्याकडनं 101 रुपयाचं कॅश प्राइज असेल. तर ऑन साईडला पाहूया, प्रोटेक्शन सेट आहे तिथे डीपमध्ये आणि एक धाव इथे कंप्लीट झाली आणि अशा पद्धतीने टीमच्या खात्यामध्ये एक धाव ॲड होते. धावसंख्या जाऊन पोहोचली ती मात्र 52 या आकड्यावर. अर्धशतक 50 कंप्लीट झाली होती मागील षटकाराने आणि यानंतर आणखीन एक धाव ॲड होते. अशा पद्धतीने 52 धावा टीमच्या स्कोअर कार्डवर आणि विजयासाठी आवश्यकता असेल 7 बॉल आणि 2 धावांची. चला स्पीडअप करा. 7 बॉल 2 धावांची आवश्यकता. या अंतिम बॉलवर हा सामना फिनिश करेल का आपल्या स्टाईलने सूरज, ज्याने आतापर्यंत चांगली फलंदाजी केली, आपल्या संघाचा डाव सावरला आणि आता या बॉलवर विजय संपादन करून देईल का. इथे पाहूया, एक सेन्सिबल क्रिकेट, चांगला शॉट सिलेक्शन केलाय, एक धाव तर कंप्लीट आणि अशा पद्धतीने विचार केला तर नक्कीच नडे संघाने हा सामना इथे विजय संपादन केलाय. चांगली बॅटिंग जी मात्र राहिली, चांगली पार्टनरशिप या मॅच मध्ये पाहायला मिळाली आणि अशा पद्धतीने हार्ड लक तो मात्र बोरगाव संघ चांगला संघर्ष केला. चांगला स्कोअर कार्ड त्यांचं देखील आपल्याला पाहायला मिळालं. चांगली बॅटिंग सुद्धा पाहायला मिळाली पण थोडंसं अपयश आलं, प्रयत्न कमी पडले. पण नेक्स्ट मॅचसाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा आणि चांगली फलंदाजी करून आपल्या संघाला इथे यश संपादन करून दिलंय ते मात्र नडे संघाचे